नमस्कार, मी आहे अर्चना. अर्चनाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चहा आणि गप्पांचा जोडीदार म्हणजेच कोथिंबीर वडी. मस्त अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. अशी मस्त हिरवीगार मला कोथिंबीर मिळालेली आहे बाजारामध्ये. आता आपण सुरुवात करणार आहे. लागणारे साहित्य थोडंसं बेसन पीठ घालायचं. आपल्याला जास्त बेसन पीठ घालायचं नाही. जास्त बेसन पीठ घातलं की जास्त ते वाटते, पीठ पीठ लागते, क्रिस्पी लागत नाही. थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं, 1-2-3 चमचे. थोडंसं लाल तिखट घालायचे. तुम्ही कमी जास्त घालू शकता आवडीप्रमाणे. थोडासा ओवा, थोडेसे तीळ, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. थोडीशी आलं लसणाची पेस्ट. छान आपण असे मळून घेणार आहे पीठ. एकजीव करून आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा. जास्त पाणी घालायचं नाही. अगोदर ह्याच्यामध्येच बघायचं की कितपत आपला गोळा तयार होतोय. थोडंसं तेल घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. तेल घालणार आहे. लागलं तर अगदी थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे जास्त वडी आपली पातळ होणार नाही. मग आपला गोळा तयार झालाय. आणि अशा 2 ओढ्या करून घ्यायच्या ह्याच्या. गॅस मी आधी चालू करून ठेवला होता. 5 मिनिटं झालं. त्याला ऑइल लावून घ्यायचं डिशला. त्याच्यावर ठेवून द्यायचे 10-15 मिनिटासाठी छान अशा वाफवायला. पंधरा मिनिटं जरी वाफेवर वाफवून घेतल्या मस्त आपली कोथिंबीर वडी तयार होते. झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं मीडियम आचेवरच हे करायची आहे. पहिले 5 मिनिट आपल्याला मोठा गॅस राहू द्यायचा. मग नंतर आपल्याला 10 मिनिट मंद आचेवर ठेवायची. मंद आचेवर म्हणजे मीडियम आचेवर ठेवायची. वडी आपली थंड झाली. आता आपण याला फ्राय करून घेणार आहे. बघा कशा मस्त वड्या पडायला लागल्या. मंद आचेवरच तळायच्यात आपल्याला. मंद आचेवर तळल्यामुळे असे क्रिस्पी छान होतात. मस्त तळून झाल्यात बघा आपल्या क्रिस्पी एकदम कोथिंबीर वडी. मस्त बघा आपली कशी क्रिस्पी झाली आहे.